आमच्या जीवाची खेळ करणाऱ्या प्रशासनाचा या प्रशासनाचा करायचं काय? या रेल्वे प्रशासनाच्या नावानं आणि जिल्हा प्रशासनाच्या नावानं आज 10 जून 2024 आहे। 10 जून 2023 ला बरोबर 1 वर्षापूर्वी हा सांगलीतल्या आत्मा असलेला सांगली तासगाव आणि खानापूर आटपाडी जोडणारा मुख्य रस्ता आहे। तिथं चिंतामणनगरचा रेल्वे पूल पाडून आज 1 वर्ष झालंय। गेल्या पूल पाडल्यापासून आपण वारंवार प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा केला, जिल्हा प्रशासन असेल, रेल्वे असेल। मात्र ह्या जानेवारी 2024 ला पूल जो पूर्ण व्हायला पाहिजे होता, त्याच्यानंतर आज 7 महिने झाले। आज 10 जून 2024 आहे, मात्र सदर पुलाचे काम आता सुद्धा 50% वर सरकलेलं नाही। त्याचा निषेध म्हणून आज सांगली शहरातील व्यापारी असतील, सर्व सामाजिक कार्यकर्ते, सर्व पक्षीय कार्यकर्त्यांच्या माध्यमातून एक प्रतिकात्मक आंदोलन म्हणून आम्ही आज चिंतामणनगर पुलाचं वर्षपूर्तीनिमित्त वर्षश्राद्ध घालून आम्ही आंदोलन केलेलं आहे। या आंदोलनाला सर्व व्यापाऱ्यांनी सहभागी झालेले आहेत। या माध्यमातून मी एवढं सांगू इच्छितो की ह्या आंदोलनाची दखल घेऊन तात्काळ 1 महिन्याच्या आत जर सदर पुलाचं काम पूर्ण नाही झालं तर आम्ही बेमुदत रेल रोको आंदोलन करणार आहोत आणि ह्याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हा प्रशासन असेल, रेल्वे असतील आणि सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यावर राहणार आहे। आज वर्षश्राद्ध आंदोलन म्हणून आम्ही पुलाचा जुना फोटो काढला, त्या फोटोला हार घालून आम्ही आज जे आपण हिंदू पद्धतीने जे श्राद्ध घेतलं जातंय ते प्रतिकात्मक दही भाताचा नैवेद्य दाखवून आम्ही आता इथं पूजा केलेली आहे। त्याच पद्धतीने श्राद्धाला आपण जेवढे इथं आंदोलनात जे नागरिक सहभागी झाले आहेत त्यांना शिरा भात आमटीचे जेवण पण घातलेलं आहे। ते जेवण पण आता थोड्या वेळात चालू होईल। मी उदय भीमराव पाटील, माजी उपसभापती, मिरज पंचायत समिती, माधवनगर। आज इथं वर्षश्राद्ध ह्या पुलाचं जे घातलं गेलेलं आहे त्याची दाहकता, त्याचं हे जर पूल जर पूर्ण लवकर नाही झाला तर हे आंदोलन आम्ही जोरात वाढवणार आहे। कारण ह्या पुलामुळं माधवनगर, बुधगाव, बिसूर, खोतवाडी ते विटा इथंपर्यंत गावांना पूर्णपणे ह्या पुलाची झळ बसलेली आहे आणि त्यामुळं हे आंदोलन पुढं वाढतच जाणार। जर प्रशासनानं यात जर लक्ष नाही घातलं आणि त्या कॉन्ट्रॅक्टरनं जर काम नाही पूर्ण केलं तर प्रशासनाचा आम्ही ह्या वेळेला निषेध करून वर्षश्राद्ध तर घातलेलंच आहे, पण आम्ही इथून पुढं रेल रोको, रस्ता रोको यासारखे आंदोलनं तीव्र करून हे आंदोलन जर नाही झालं पूल लवकर तर हे आंदोलन आम्ही लवकरच जोरात तीव्र करू। लवकरात लवकर पूल पूर्ण करणे, कॉन्ट्रॅक्टरला जर काय अडचणी येत असतील तर त्या कॉन्ट्रॅक्टरला त्याचं जर पेमेंट वगैरे काय जर थांबलं असेल तर ते बी देण्याची व्यवस्था त्यांनी करावी आणि ह्यात जर प्रशासनच जर झारीतला शुक्राचार होत असेल तर प्रशासनाच्या विरोधात आंदोलन तीव्र करण्यात येईल।